नमस्कार मित्रांनो, मी रितू माझ्या सही ज्ञान रखो चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती घेणार आहोत. या योजनेसाठी आवश्यक पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी आपणास विनंती करतो की आपणही शासनाच्या अशाच विविध योजनांची संपूर्ण माहिती घेऊ इच्छित असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत जरूर बघा. तर चला व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो आणि बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती घेण्यासाठी सर्वप्रथम आपण महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊया. आपण गुगलमध्ये केवळ लाडकी बहीण टाकून सुद्धा या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. हे बघा, गुगलवरती लाडकी बहीण टाकल्यानंतर सर्च केल्यानंतर जो पहिलाच ऑप्शन आपल्याला दिसतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, याच्यावरही क्लिक करून आपण या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. येथे आल्यानंतर आपणास कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे हे पाहण्यासाठी येथे आवश्यक कागदपत्रे म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे. आपल्याला फक्त त्याच्यावरती क्लिक करायचे. इथे या योजनेसाठी ज्या ज्या कागदपत्रांची आवश्यकता आहे त्यांचा उल्लेख केलेला आहे. सर्वप्रथम आधार कार्ड, त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट. जर आपल्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट उपलब्ध नसेल तर 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा तुमचा वोटर आयडी किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडलेला दाखला सुद्धा इथे चालू शकतो. जर ताईचा जन्म परराज्यातील असेल म्हणजे त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला नसेल तर त्यांचं 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडलेला दाखला किंवा आदिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतंही एक कागदपत्र पाहिजे. नंबर 4, उत्पन्नाचा दाखला. जर आपल्याकडे पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड जर असेल तर आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. मात्र जर तुमच्याकडे शुभ्र शिधापत्रिका असेल किंवा तुमच्याकडे कोणतीही शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड उपलब्ध नसेल तर तुम्हाला 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असल्याच्या उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता आहे. नंबर 5, नवविवाहितेच्या बाबतीत जर तुमचं नुकतंच लग्न झालेलं असेल आणि रेशन कार्डवर तुमच्या नावाची नोंद नसेल तर तुमच्या पतीच्या रेशन कार्डचा उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. आणि सर्वात शेवटी तुमचा फोटो आणि तुमचं हमीपत्र. ज्या हमीपत्राच्या माध्यमातून तुम्ही शासनाला शाश्वती देताय की तुम्ही या योजनेसाठी आवश्यक सर्व अटींचा आणि शर्तींचं पालन करताय. ही सारी कागदपत्रे स्कॅन करून किंवा त्यांचा फोटो काढून कॉम्प्युटरमध्ये स्टोअर करून ठेवा, कारण फॉर्म भरताना ही सारी कागदपत्र आपणास अटॅच करावायची आहे. पात्रतेसंबंधीची संपूर्ण डिटेल्स माहिती याच साईटवरती खाली देण्यात आलेली आहे. आपण ही पात्रता तपासून आपण या योजनेसाठी पात्र आहोत किंवा नाही याची माहिती घेऊ शकता. नंबर 1, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक. नंबर 2, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. म्हणजे जर एकाच कुटुंबामध्ये 3 किंवा 2 किंवा अधिक अविवाहित महिला असतील तर त्यापैकी केवळ एकच अविवाहित महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते. नंबर 3, किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत. म्हणजे यासाठी वयाची जी अट आहे ती 21 वर्षे ते 65 वर्षापर्यंतची आहे. नंबर 4, लाभार्थाचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते. आपण या ठिकाणी जो कोणता बँक खाते अटॅच करणार आहोत तो बँक खाता आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. आणि 5, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. म्हणजे तो लाभार्थी अर्ज करणार आहे त्याचं संपूर्ण कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. अपात्रते संबंधित सुद्धा येथे माहिती देण्यात आलेली आहे. आपण अपात्रता या टॅबवर क्लिक करून ती माहिती पाहू शकतो.
नंबर 1, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे. म्हणजे जर तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल, तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. नंबर 2, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. जर तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल, तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. नंबर 3, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत. म्हणजे जर तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य गव्हर्नमेंट नोकरीत असेल किंवा ते निवृत्त झाले असतील आणि ते पेन्शन घेत असतील, तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. मात्र रुपये 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. पण जर आपला कुटुंबातील सदस्य कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये जर कामाला असेल, तर अशा वेळी ते पात्र ठरू शकतात. नंबर 4, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत आहेत. म्हणजे जर अर्जदाती जर यापूर्वीच शासनाच्या वेगळ्या इतर कुठल्या विभागामार्फत जर 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त योजनेचा फायदा घेत असेल, तर ती या योजनेचा साठी अर्ज करू शकत नाही. नंबर 5, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा खाजगी माजी खासदार, आमदार आहेत. जर तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य माजी किंवा आजी खासदार किंवा आमदार असेल, तर आपण या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. नंबर 6, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहे. जर आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य शासनाच्या कोणत्याही उपक्रमाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा संचालक सदस्य असतील, तर ते या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. आणि नंबर 7, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे. जर आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर एखादी 4 व्हीलर रजिस्टर असेल ट्रॅक्टर्समधून, तर आपण या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. तर अशा प्रकारे आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहोत किंवा नाही आहोत याची माहिती घेऊ शकतो. जर आपण या योजनेसाठी पात्र असू आणि आपल्याला आता ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल, तर यापुढे आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरावा याची माहिती घेणार आहोत. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथेच एक अर्जदार लॉग इन म्हणून लिंक देण्यात आलेली आहे. आपल्याला फक्त त्याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केल्याबरोबरच आपल्यासमोर एक लॉग इन पेज ओपन झालेलं दिसेल. जर यापूर्वी आपण लॉग इन आयडी आपला बनवला असेल, तर येथे मोबाईल नंबर, पासवर्डमध्ये पासवर्ड आणि कॅप्चामध्ये दिसत असलेली संख्या टाकून आपण लॉग इन करू शकतो. मात्र आपण पहिल्यांदा त्या साईटवर आलो असू आणि या साईटवरती अजूनपर्यंत आपण जर अकाउंट क्रिएट केलेलं नसेल, तर लॉग इन करण्यापूर्वी आपणास आपला लॉग इन अकाउंट बनवावा लागेल. आणि हा अकाउंट बनवण्यासाठी आपल्याला इथे क्रिएट अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर एक साइन अप नावाचा एक पेज ओपन झालेला आपल्याला दिसेल. येथे आवश्यक असलेली माहिती भरून आपण आपल्या लॉग इन आयडी क्रिएट करू शकतो. या ठिकाणी फुल नेम ॲज पर आधार इन इंग्लिश यामध्ये तुमच्या आधार कार्डवरती इंग्लिशमध्ये जसं नाव दिलेलं आहे तसंच्या तसं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचे. यानंतर मोबाईल नंबरमध्ये तुमचा मोबाईल नंबर, पासवर्डमध्ये तुम्हाला लॉग इनसाठी तुमचा जो पासवर्ड ठेवायचे तो पासवर्ड तुम्ही इथे ठेवू शकता. जसं मी ते पासवर्ड टाकलेला आहे. हा पासवर्ड मी काय टाकलं ते जर मला चेक करायचं असेल, तर इथे पासवर्ड समोर जे डोळ्यांचं एक चिन्ह दिसतंय त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड पाहू शकता. हा पासवर्ड तुम्हाला पुन्हा इथे कन्फर्म करायची. म्हणजे वरती जो तुम्ही पासवर्ड टाकलाय तोच पासवर्ड तुम्हाला इथे परत टाकायची. त्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा डिस्ट्रिक्ट जो कोणता तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा टाका.
तालुक्यामध्ये तुमचा तालुका, जो कोणताही तुमचा तालुका असेल, त्यानंतर त्याच्यामधलं तुमचं एखादं गाव, जे कोणतं तुमचं गाव असेल ते गाव सिलेक्ट करा. त्यानंतर येथे तुमचं नगरपालिका जर असेल तर नगरपालिका तुमची इथं सिलेक्ट करून घ्या. जर तुमचा एरिया नगरपालिकेच्या अंडर येत नसेल तर इथं नॉट ऍप्लिकेबल म्हणून सिलेक्ट करा. येथे ऑथराइज पर्सन म्हणून एक ऑप्शन दिलाय. इथे तुम्ही जर स्वतः अप्लाय करत असाल तर जनरल वुमन म्हणून ऑप्शन सिलेक्ट करा आणि ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन यासमोर जो चेकबॉक्स दिलेला आहे तो चालू करून या कंडिशन ऍक्सेप्ट करा आणि येथे जो कॅप्चा दिलेला आहे 604432 हा कॅप्चा टाकून साइन अप वरती फक्त क्लिक करा. साइन अप वरती क्लिक केल्याबरोबर आपण जो मोबाईल नंबर टाकला होता त्या मोबाईल नंबरवरती ओटीपी मोबाईल वरती आलेला ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला फक्त ओटीपी व्हेरीफाय करायचे. व्हेरीफाय ओटीपी वर क्लिक केल्यानंतर आपला युजर आय डी क्रिएट झालेला असेल. युजर आय डी क्रिएट झाल्यानंतर आता आपल्याला फॉर्म भरायचे म्हणून आपल्याला पहिल्यांदा लॉग इन करावं लागेल. त्यासाठी पुन्हा येथे मोबाईल नंबर, तुम्ही सेट केलेला पासवर्ड आणि हा कॅप्चा टाकून आपल्याला फक्त लॉग इन वरती क्लिक करायचंय. लॉग इन वरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल. यामध्ये फॉर्म भरण्यासाठी आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या लिंक वरती क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर येथे आपला आधार कार्ड आणि येथे आपला हा जो कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा टाकून फक्त व्हॅलिडेट आधार या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला दिसेल. या ठिकाणी वुमन्स फुल नेम ऍज पर आधार इन इंग्लिश या ठिकाणी तुमचं आधार कार्डावरती इंग्लिशमध्ये जे नाव आहे ते या ठिकाणी टाईप करा. फादर हजबंड नेम या हेडमधून विवाहित स्त्रियांनी हजबंड तर अविवाहित स्त्रियांनी फादर सिलेक्ट करून त्यांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाईप करायचे. मॅरिटल स्टेटस मध्ये तुमचं मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचे आणि जन्मतारीख मध्ये तुमची जन्मतारीख. आर यू बॉर्न इन महाराष्ट्र या ऑप्शन मधनं तुमचा जन्म महाराष्ट्रात झालाय किंवा महाराष्ट्राबाहेर झालाय ते आपल्याला सिलेक्ट करायचे. जर तुम्ही नो ऑप्शन सिलेक्ट केला तर मग तुमचा जन्म महाराष्ट्र सोडून ज्या राज्यामध्ये झालाय तो राज्य आपल्याला इथे सिलेक्ट करायचे. मी इथे येस करतो. यानंतर ऍप्लिकंट फुल ऍड्रेस मध्ये तुमचा ऍड्रेस, पिनकोड मध्ये तुम्ही जिथे राहता त्याचा पिनकोड, डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचा जिल्हा, तालुक्यामध्ये तुमचा तालुका जो कोणता असेल तो आणि विलेज मध्ये ज्या गावात तुम्ही राहता ते गाव. त्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन हाऊसिंग मध्ये तुम्ही ज्या महानगरपालिकेच्या अंडर येत आहे ती महानगरपालिका तुम्हाला सिलेक्ट करायची. त्यानंतर तुमचा वॉर्ड नंबर जो कोणता वॉर्ड असेल तो. त्यानंतर कॉन्स्टिट्युन्सी मध्ये विधानसभा प्रभाग तुम्हाला इथे सिलेक्ट करायची. ठाणे जिल्ह्यामधला कल्याण वेस्ट टाकून दिला. त्यानंतर पुन्हा येते तुमचा मोबाईल नंबर आणि या ठिकाणी आर यू अ बेनिफिशियरी ऑफ एनी अदर फायनान्शियल स्कीम इम्प्लिमेंटेड बाय स्टेट ऑब्लिक सेंट्रल गव्हर्नमेंट. जर तुम्ही यापूर्वी सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र शासनाकडनं जर काही लाभ वगैरे घेत असाल एखाद्या स्कीमचा तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. तुम्ही जर घेत असाल तर इथे येस करा आणि जर घेत नसाल तर इथे नो करा. त्यानंतर ऍप्लिकंट बँक डिटेल्स मध्ये आपल्याला आपल्या बँक डिटेल्स टाकायचे. येथे बँकेचं पूर्ण नाव, त्यानंतर इथे अकाउंट होल्डर नेम म्हणजे इथे पुन्हा तुम्हाला तुमचंच नाव टाकायचे. त्यानंतर बँक अकाउंट नंबर मध्ये तुमचा जो आधार कार्डची लिंक असलेला बँक अकाउंट नंबर टाकायचा जो असेल तो. या ठिकाणी हाच बँक अकाउंट तुम्हाला पुन्हा एकदा कन्फर्म करायची. आयएफएससी कोड मध्ये तुमच्या बँकेच्या ब्रँचचा जो आयएफएससी कोड आहे तो आयएफएससी कोड तुम्हाला इथे टाकायचे. इज युअर बँक अकाउंट सीडेड विथ बँक अकाउंट. ऍक्च्युअली इथे इज युअर बँक अकाउंट सीडेड विथ आधार
ऑप्शन असायला पाहिजे होता, म्हणजे तुमचा बँक अकाउंट आणि आधार एकमेकांशी लिंक आहे किंवा नाही ते आपल्याला सिलेक्ट करायचे. जनरली आपल्याला इथे तोच बँक अकाउंट टाकायचे जो तुमच्या आधार कार्डशी लिंक असणार आहे. माहिती टाकून झाल्यानंतर आता आपल्याला इथे आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते अटॅच करायचे. डॉक्युमेंट अटॅच करण्यासाठी फक्त इथे अपलोडच्या इथे जो ॲरो दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर आपली फाईल ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन ती फाईल फक्त आपल्याला सिलेक्ट करायची आहे. जशी तुम्ही फाईल सिलेक्ट कराल ते इथे ऑटोमॅटिकली अपलोड होऊन जाईल. अशा पद्धतीनं येथे आधार कार्डची बॅक साईड, त्यानंतर इथे डोमेसाईल सर्टिफिकेट, जर डोमेसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा इथे आपल्याला चालू शकता. त्यानंतर जर तुमच्याकडे जर ऑरेंज किंवा येलो कार्ड असेल तर इथे येस वरती क्लिक करा आणि समजा नसेल तर नो वरती क्लिक करून मग मात्र इथे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करावं लागेल. जर तुम्ही येस वरती क्लिक केलं तर मग इथे तुम्हाला ऑरेंज कार्ड किंवा येलो कार्डची कॉपी फ्रंट पेज येथे अपलोड करायला लागेल आणि शेवटचा पेज तुम्हाला या ठिकाणून अपलोड करायचे. त्यानंतर येथे तुम्हाला तुमचं हमीपत्र अटॅच करायचे. जर तुमच्याकडे हमीपत्राची कॉपी उपलब्ध नसेल तर ती तुम्ही इथं डाउनलोड करू शकता. या अशा पद्धतीचं आपलं हमीपत्र आहे. या हमीपत्रावरील समोरील ही चेकबॉक्स आहे त्यांना टिक करून आणि खालती तुमची सही करून तुम्हाला हा आपल्या फॉर्म मध्ये अटॅच करायचे. त्यानंतर बँक पासबुक मध्ये तुमचं बँकेचं पासबुक तुम्हाला अटॅच करायचे आणि ऍप्लिकंट फोटो मध्ये तुम्हाला तुमचा फोटो येथे अपलोड करायचे. अशा पद्धतीनं सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर आणि संपूर्ण डॉक्युमेंट्स वगैरे भरून झाल्यानंतर तुम्हाला फक्त हा चेकबॉक्स चालू करून हा तुमचा फॉर्म सबमिट करायचा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक आयडी नंबर भेटेल, तो तुमच्या फॉर्मचा आयडी नंबर असणार आहे. सोबतच तुमच्या मोबाईलवरती फॉर्म सबमिट केल्याबद्दलचा एक मेसेज येऊन जाईल. फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याला व्हेरिफिकेशनला 2 किंवा 3 दिवस लागू शकतात. महाराष्ट्र शासनातर्फे त्याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर तुमचा फॉर्म त्यांना बरोबर आढळला तर ते अप्रूव्ह करून पुढची प्रोसेस म्हणजेच तुमचे जे माझ्या लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये डायरेक्टली जमा होऊन जाते. तर मित्रांनो आणि बहिणींनो, अशा पद्धतीनं तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरू शकता. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शासनाच्या अशाच विविध योजनांची सविस्तर माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.